आपल्या देशात अशा व्यक्ती जन्माला आल्या ज्यांचा गौरव अनंत काळपर्यंत चिरकाल राहील. याबद्दल आम्हाला सदैव गर्व राहील. यात अशी स्त्री जिचे कौतुक करावे केवळ शब्दांचा खेळ असेल, सावित्रीबाई फुले. सावित्रीबाई फुले यांनी आपले संपूर्ण आयुष्य केवळ समाजसेवेसाठी वाहिले. अभ्यास करी विद्येचा, विद्येस देव मानून घे नेटाने तिचा लाभ, म्हणी एकाग्र होऊन. विद्या हे धन आहे रे, श्रेष्ठ साऱ्या धनाहुनी, तिचा साठा जयापाशी, ज्ञानी तो मानतीच. ह्या ओळी आहेत सावित्रीबाई फुले यांच्या. भारतातील पहिली थोर क्रांतिकारक स्त्री शिक्षणाच्या व स्त्रीमुक्ती आंदोलनाच्या इतिहासात सावित्रीबाईंचे प्रथम स्थान आहे. त्यांचे वडील खंडोजी नेवसे पाटील यांचे घराणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून नावाजलेले घराणे म्हणून पंचक्रोशीत प्रसिद्ध होते. खंडोजी पाटील वृत्तीने भाविक आणि कष्टाळू शेतकरी होते. त्यांचे अंतःकरण उदार होते. ते वेळोवेळी गोरगरिबांना अडीअडचणी आर्थिक मदत करीत असत. त्यांची पत्नी लक्ष्मीबाई ह्या सुद्धा दयाळू आणि धार्मिक वृत्तीच्या होत्या. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुका येथील नायगाव हे लहानशे गाव, तेथे सावित्रीबाईंचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी झाला. सावित्रीबाईंचे बहुआयामी व्यक्तिमत्व पाहता संतांच्या शब्दात शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी या ओळीचा प्रत्यय येतो. प्रेमळ माता पिता आणि निसर्ग सहवास यात सावित्रीबाईंचे बालपण गेले. त्या 9 वर्षाच्या असताना 1840 मध्ये यांचा विवाह पुणे येथील ज्योतिराव गोविंदराव फुले यांच्याशी झाला. पुण्यात आल्यानंतर ज्योतिबांनी त्यांना शिक्षण द्यायला सुरुवात केली. शाळेत दाखल होऊन शिकणे, अध्यापक होण्यासाठी प्रशिक्षण घेणे सावित्रीबाईंना शक्य झाले. 1840 ते 1848 या कालावधीत त्या शिक्षण घेत होत्या. ज्योतिबांना एक परिपूर्ण अध्यापिका सावित्रीबाईच्या रूपाने मिळाली आणि त्यांनी 1848 मध्ये बुधवारपेठ येथे भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा काढली. अर्थातच शिक्षिका म्हणून सावित्रीबाईंची नेमणूक केली. एकाच वर्षात मुलींची संख्या 6 वरून 45 वर आली. शाळा सत्र चालू राहिले. त्यांना प्रतिसादही चांगला मिळाला. सामाजिक विरोधातून न डगमगता त्यांनी चालू ठेवलेल्या कार्याला पाहून त्यांना साथ देणाऱ्यांची संख्याही वाढू लागली. 1848 ते 1852 पर्यंत त्यांनी 18 शाळा सुरू केल्या. मुलींची संख्या 235 वर गेली होती. समाज कार्यासाठी घरादाराचा त्याग करावा लागला, परंतु त्यांनी समाजसेवेचे घेतलेले व्रत सोडलेले नाही. त्यांनी सुरू केलेल्या शाळेमध्ये इतर जातीचे लोक अस्पृश्यांना वर्गात बसायची परवानगी देत नव्हते. इतर समाजाला न दुखावता ज्योतिबांनी खास अस्पृश्यासाठी 1852 मध्ये वेताळ पेठेत पहिली अस्पृश्यासाठी शाळा काढली. शिक्षण हे सर्व स्तरातील शूद्र अतिशूद्र लोकांना मिळाले पाहिजे हा त्यांचा निर्धार होता. या शाळेवर शिकवण्यासाठी शिक्षक जात नसत. इथेही सावित्रीबाईंनाच जावे लागले. 1849 मध्ये शेतकरी, कष्टकरी, कामगार वर्गासाठी रात्रीची शाळा सुरू केली. इथेही सावित्रीबाई 2 तास शिकवत असत. शाळेतील मुलावर त्या स्वतःच्या लेकराप्रमाणे प्रेम करत. मुलींच्या सोबत शाळेत जाता येता चपराशी असायचं. शाळेत वाचनालयाची व्यवस्था होती. अस्पृश्यांना बंधुत्वाची आणि समतेची वागणूक हे या शाळांचे वैशिष्ट्य होते. शिक्षणाबद्दल विपरीत परिस्थिती असताना त्यांनी केलेली कामगिरी नेत्रदीपक आहे. त्या काळी हे फार मोठे आव्हान होते, परंतु या पती-पत्नीची चिकाटी, धैर्य, संयम आणि सामाजिक सेवेची तळमळ हे पाहून विविध जाती धर्मातील व्यक्तींचे त्यांना सहकार्य लाभले. यात काही ब्राह्मण मंडळी असल्यामुळे सामाजिक विरोधाची धार बरीच बोचकट झाली. लोकांच्या टीकाकडे दुर्लक्ष करत हे पती-पत्नी आणि त्यांचे सर्व सहकारी मित्रांनी आपल्या कार्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित केले. त्यांनी समाजातील बहुजन वर्गातील मुलामुलींच्या शिक्षणाची सोय केली. मुस्लिम मित्रामुळे त्यांना मुस्लिम बांधवांचेही सहकार्य मिळाले. इंग्रज शासनाने सुद्धा त्यांच्या कार्याचा गौरव केला. हे दाम्पत्य केवळ शिक्षणावर भर देऊन थांबले नाही, तर त्यांनी समाजातील अनेक चुकींच्या चालीरीती, रूढी, परंपरा या विरुद्ध सुद्धा काम केले. यात
आंतरजातीय विवाह सुरू होण्यासाठी त्यांना आपल्याच दत्तक मुलाचा आंतरजातीय विवाह करून समाजाचा रोष करावा लागला. बहिष्काराची झळ सोसावी लागली. यावेळी सतीची प्रथा बालविधवांचे प्रमाण जास्त होते. विधवांना विद्रूप करत असत. समाजाच्या विरुद्ध दिशेने समाजाच्या हितासाठी काम करणे व ते पूर्णत्वाला नेणे यासाठी या उभयंतांची आत्मिक शक्ती किती प्रबल असली पाहिजे. अस्पृश्यांची घरे गावाच्या बाहेर असत. 1868 मध्ये दुष्काळ पडला. पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली. अस्पृश्यांचे पानवठे पुरडे पडले. धर्म बुडेल या भीतीपोटी त्यांना पाणी कोणी देत नव्हते. पाण्या वाचून ते तडफडून मरू लागले. ही परिस्थिती पाहता ज्योतिबांनी आपल्या घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला आणि त्यांना वाचविले. केवढी ही उदारता, करुणा! सावित्रीबाई प्रत्येक कामात ज्योतिबांच्या खांद्याला खांदा लावून उभ्या असत. कोणत्याच कामात त्या मागे हटल्या नाही. समाजामध्ये बालहत्या, जरठ विवाह, महामार्या यामुळे हजारो स्त्रिया विधवा होत असत. अशा स्त्रियांना जगणे कठीण होत असे. विधवा झालेल्या स्त्रियांवर अनेकदा घरातूनच जवळच्या नातेवाईकाकडून अत्याचार होत असत. यातून स्त्रिया गरोदर राहत. घराण्याची अब्रू वाचवण्यास त्यांच्यापुढे दोनच पर्याय असत. एक आत्महत्या, दुसरी बालहत्या. याचे प्रमाण खूप मोठे होते. हे विदारक दृश्य पाहून सावित्री ज्योती यांनी आपल्याच घरात बालहत्या प्रतिबंध गृह याची स्थापना 1863 मध्ये केली. सावित्रीबाई स्वतः स्त्रियांची बाळंतपण करत असत. त्यांच्यासोबत 4 प्रशिक्षित नर्स असायच्या. अवघ्या 4 वर्षात या ग्रहामध्ये 100 पेक्षा जास्त स्त्रिया बाळांत झाल्या. त्यांची नावे गुपित ठेवण्यात येत. इथेच काशीबाई नावाच्या ब्राह्मण विधवेच्या मुलाला या दाम्पत्याने दत्तक घेतले. त्याचेच नाव यशवंत. स्वतःला मूल नसताना हजारो बालकांची सावित्रीबाई आई झाली. एवढं प्रेम, ममत्व, वात्सल्य, करुणा आजही आपणास कोणात पाहायला मिळत नाही. सावित्रीबाईंना आपल्या पतीबद्दल अत्यंत आदर होता. त्या म्हणत, माझे पती माझे शिक्षक, गुरु आणि माझ्या संपूर्ण कामाचे प्रेरणास्थान आहेत. ज्योतिबांनी आपले जीवन बहुजन आणि शूद्रातिशूद्र यांच्यासाठी वाहून घेतलेले त्यांच्या ह्या कार्याबद्दल सावित्रीबाईंना त्यांच्या पतीचा फार अभिमान होता. त्या आपल्या एका कवितेत म्हणतात, काळ रात्र गेली अज्ञान पळाले, सर्वा जागे केले सूर्याने या, शूद्र या क्षितिजी ज्योतिबा हा सूर्य, तेजस्वी अपूर्व उगवला. अज्ञानाचा अंधकार घालवणारा सूर्य अशा शब्दामध्ये त्यांचा गौरव करतात. त्या आपल्या जीवनात ज्योतिबांना मकरंदची उपमा देतात. 1877 फार मोठा दुष्काळ पडला. लोक हवालदिल झाले. गावेच्या गावे ओस पडू लागले. शेतकरी, शेतमजूर यांना कामे मिळेना. सरकारी मदतही हवी तशी मिळेना. अशा अवस्थेत ज्योतिबा फुलेंनी मित्रांच्या मदतीने आपल्या सत्यशोधक समाज या संस्थेद्वारे अन्नछत्रे उघडली. या सर्व कामाचे नियोजन सावित्रीबाईंकडे होते. धनकवडी येथे रोज दुपारी व सायंकाळी 2000 भाकरी वाटल्या जायच्या आणि त्या तिथेच खाण्याचा आग्रह असे. कारण भाकरी घेऊन जाणाऱ्याची भाकरी हिसकावून घेण्याचे प्रकार आणि मारामारीचे प्रकार घडत असत. हे अन्नछत्र जवळजवळ 4 वर्ष चालू होते. धन्य ते पतीपती. आज काही व्यक्ती सामाजिक आणि राजकारण यात स्वतःची आर्थिक प्रगती करून घेण्यासाठी शिरतात. त्यांना समाजाच्या आणि देशाच्या हिताचे सोयर सुतक नसते. ते केवळ पैसा कमावण्याचा व्यवसाय आहे असे समजतात. सावित्री ज्योती यांनी सामाजिक कार्य करत असताना स्वतः जवळची संपत्ती खर्च करून ते अखंड कार्य करत राहिले. सर्व आयुष्यभर त्यांनी समाजाची निस्वार्थ सेवा केली. ज्योतिबांनी कंत्राट व्यवसायातून शेती विकत घेऊन फळे व भाजीपाला यांचा व्यवसाय सुरू केला होता. त्यांनी लाखो रुपये कमावले, परंतु ते सर्व गोरगरिबासाठी खर्च केले. त्यांच्या हातून केवळ देणे हीच भावना होती. उत्तरार्धात त्यांना आर्थिक अडचणीला तोंड द्यावे लागले. सावित्रीबाईंनी 2 काव्यसंग्रह प्रसिद्ध झाली. काव्य फुले
आणि दुसरा बावनकशी सुबोध रत्नकार. सावित्रीबाईंनी सरकारी आर्थिक मदतीची वाट न पाहता स्वप्रयत्नाने शिकून शाळा चालवण्याचा जो विक्रम केला त्याला स्त्री शिक्षणाच्या इतिहासात तोड नाही. म्हणून आज त्यांच्या जन्मदिवशी स्त्री मुक्ती दिन म्हणून साजरा करतात. स्त्रियांवर युगानुयुगे होत असलेल्या अन्याय, अत्याचार, शिक्षणाच्या अभावी तिचे असहाय्य जीवन हे सारे पाहता सावित्रीबाई स्त्री सुधारक घडून आणण्याचे कार्य सक्रियपणे करू शकल्या. स्त्री ही पारिवारिक बंधनात जखडलेली आहे. या बंधनातून ती मुक्त असावी. तिचा सामाजिक, राजकीय, आर्थिक क्षेत्रात विकास व्हावा. स्त्रीची पुरुषी दास्यातून सुटका व्हावी. तिला मोकळ्या हवेत श्वास घेता यावा. तिला स्वतःच्या पायावर उभे राहता यावे. त्यांचे हे विचार स्त्री मुक्ती आंदोलनाची नांदी ठरले. सावित्रीबाई ह्या बराच काळ अध्यापिका आणि मुख्याध्यापिका म्हणून सेवेत होत्या. त्यामुळे त्यांचे विचार परिपक्व होते. त्यांच्या मते मनुष्याने सदा सर्व काळ न थकता, आळस न करता उद्योग करावा. उद्योग हा उत्तम धर्म असून तो मनुष्याचा कल्याणकारी मित्र आहे. उद्योगाची संगत धरून त्यावर विश्वास ठेवल्यास आपल्या सुखात भर पडते. त्यांच्या मते उद्योग दोन प्रकारचे असतात. एक विचारी उद्योग आणि दुसरा विचार नसलेला उद्योग. जसे अभ्यास करणे हा विचारी उद्योग आहे, ज्यात डोळे, कान, बुद्धी या इंद्रियांची गरज असते. तर कोरडं भीक मागणे हाही उद्योग आहे, पण विचार नसलेला उद्योग. युरोपियन लोक उद्योग करून घड्याळे, दुर्बिणी, आगपेटी, आगगाड्यात कितीतरी वस्तूंचा शोध लावून त्यांनी आपल्या अचाट बुद्धीची फलश्रुती जगाला दाखवली. ही गोष्ट शूद्रातिशूद्रांनी ध्यानात. इंग्रज लोकही पूर्वी रानटीच होते, परंतु अभ्यासू वृत्तीने ते उद्योगी बनले. अतिशय कमी संख्येने इंग्रज भारतात आले आणि संपूर्ण भारतावर राज्य केले. हा त्यांचा दृढ विश्वास, काटेकोरपणा, उद्योग आणि बुद्धिशक्तीचा चमत्कार आहे. दैवावर विश्वास ठेवणारे लोक आळशी, भिकारी असून त्यांचा देश दुसऱ्याच्या ताब्यात जातो आणि हे गुलामगिरीचे जीवन जगतात. याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे हिंदुस्थान होय. देवावर आणि प्रारब्धावर हार टाकून मनुष्याने निष्क्रिय बनू नये असा संदेश त्या देतात. त्यांच्या मते विद्यादान हे सर्वात श्रेष्ठ दान आहे. व्यसनाला त्यांचा विरोध होता. व्यसनामुळे मनुष्य कर्जबाजारी होऊन आपल्या आयुष्याची व संसाराची भूलधान करतो. मनुष्याचे जीवन सदाचारी असले पाहिजे. ते सदाचारी असतात, ते लाच घेत नाही असा त्यांचा विश्वास होता. शिक्षणाने फक्त अक्षर ओळख होता कामा नये, मनुष्याच्या चारित्र्यही घडले पाहिजे. आज सावित्रीबाईंनी सुरू केलेल्या स्त्री मुक्ती आंदोलनाचा चेहरा मोहरा बदललेला दिसतो. कारण त्यांच्या काळात राहिलेल्या समस्या आज राहिल्या नाही. मुलींना शाळेत पाठवा म्हणून त्यांनी जो आटापिटा करावा लागला, तो पालक वर्ग आज मुलींच्या शिक्षणासाठी जागृत आहे. आज महिला संघटित होऊ लागल्या आहेत. अनेक स्त्रिया मोठमोठ्या हुद्द्यावर आहेत. पूर्वीच्या समस्या आज राहिल्या नाही. काही समस्या कायद्याने सोडवल्या, काही समस्या समाजाने आपल्या सामंजस्यपणाने सोडवल्या. जसे विधवा विवाह सुरू झाले, सतीची प्रथा बंद झाली. परंतु समाज हा परिवर्तनशील असल्यामुळे समाजात नवीन नवीन समस्या उद्भवत असतात. आजच्या समाजापुढे असणाऱ्या समस्या तरुण तरुणींचा विवाह, सुशिक्षित स्त्री पुरुष यांच्या बेकारीची समस्या, काही विशिष्ट समाजात स्त्री गुन्हेगारींची समस्या, वाढती भ्रष्टाचाराची समस्या, घटस्फोटाची वाढ, स्त्री पुरुषातील वाढते व्यसन, पाश्चात्य संस्कृतीचे अंधानुकरण, आजचं मोबाईलचं व्यसन, अशा ह्या नवीन समस्या समाजापुढे मोठे आव्हान आहे. मुळातच माणूस हा सामाजिक प्राणी आहे. तसाच तो कुटुंब वत्सलही आहे आणि कुटुंब स्त्रीशिवाय असू शकत नाही. यात पती पत्नी, भाऊ बहीण, आजी आजोबा सर्व नात्यांनी ते सजले आहे. आणि कुटुंब जर विस्कळीत होत असेल
तर समाजापुढे नवे गंभीर प्रश्न उभे राहतील. ही स्त्री आणि पुरुष दोघांनीही समजणे अतिशय आवश्यक आहे. आज घटस्फोटाचे प्रमाण भीतीदायक आहे. दिवसेंदिवस वृद्धाश्रमे वाढत चालली. यासाठी पुन्हा फुले दाम्पत्य यांच्या विचारांचा वारसा चालवणाऱ्या समाज सुधारकांची आवश्यकता आहे. आपण सर्वांनी अलीकडच्या काळात कोविडचा अनुभव घेतलाय. यावेळी माणसातील माणुसकी आपल्याला फार जवळून पाहता आली. सर्वांचे एकमेकांशी नाते संबंध तुटले होते. प्रत्येकजण कुलपाच्या आत दडले होते. यावर कहर म्हणजे कित्येकांनी आपल्या नातलगांच्या अंतिम विधीसाठी हजर राहण्यास नकार दिला. असाच प्रसंग पुण्यामध्ये 1897 साली आला. प्लेगने थैमान घातले होते. कुणी कुणाची मदत करण्यास तयार नव्हते. सगळ्या सेवाभावी संस्था पळून गेल्या. लोक किड्या मुंग्यासारखे मरत होते. यात गोरगरिबांना आणि बहुजनांना कोणतीच मदत मिळत नव्हती. अशा वेळी सावित्रीबाईंनी डॉक्टर यशवंतला आफ्रिकेतून बोलावून आणि ज्ञानोबा ससाने व्याही यांच्या हडपसरच्या शेतामध्ये दवाखाना उभारला. रात्रंदिवस जीवाची पर्वा न करता गोरगरिबांची सेवा केली. त्या काळी वाहनं सुद्धा मिळत नसत. सावित्रीबाईंनी दलित वस्तीतल्या पांडुरंग नावाच्या 11 वर्षाच्या मुलाला चादरीत गुंडाळून आपल्या पाठीवरून त्या 8 किलोमीटर चालत येऊन त्यावर उपचार केले. त्यावेळी त्यांचे वय 66 वर्षाचे होते. पांडुरंग वाचला, पण या रोगाशी लढता लढता सावित्रीबाई धारातीर्थी पडली. तो दिवस होता 10 मार्च 1897. गेल्या 150 वर्षात या मातेसारखी दुसरी स्त्री अजून जन्माला आली नाही. परोपकार, सेवा, वात्सल्य, दया, ममता, त्याग, विद्या, दान यांचे कितीही गुणगान केले तरी त्यांची थोरवी शब्दात मांडता येणार नाही. अशा या थोर सावित्रीबाई ज्योतिराव फुले दाम्पत्यास कोटी कोटी नमन. चॅनल आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.